बातमी पुण्यात विषारी दारू प्रकरणामुळे खळबळ माजली आहे। हडपसर, फुगेवाडी आणि दापोडी या भागातील तब्बल 22 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे आणि याच प्रकरणात काहींची प्रकृती गंभीर असल्याचा आरोप होतोय। मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा भीती आहे आणि याच प्रकरणानंतर पोलीस आणि प्रशासन सतर्क झालाय। संबंधित भागांमध्ये चौकशी आणि तपास सुरू करण्यात आलाय। दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात आलंय। पुण्यामध्ये 6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी घेतले। मिथेनॉल मिसळलं विष बनलं, 22 जणांचा यामध्ये जीव गेलाय। योगेश वानखेडेच्या फायद्याचं गणित पिणाऱ्यांच्या जीवावर बेतलाय। 27,000 रुपयांची दारू बनवली, 33,600 रुपयांना विकली। 22 बळी घेणाऱ्या विषारी दारू प्रकरणात नवी माहिती आता समोर येते। विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। योगेश वानखेडेनं अवघ्या 6,600 रुपयांसाठी 22 जणांचा जीव घेतला। विषारी दारू मृत्यू प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येते। 6,600 रुपयांसाठी मुख्य आरोपी असणाऱ्या योगेश वानखेडेने तब्बल 22 जणांचे बळी घेतलेत। पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील हडपसर या परिसरातील 22 जणांचा यामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालाय। 6,600 रुपये आम्ही कोणत्या याच्यावरून म्हणतोय तर याचं गणित आता पुढं आल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। योगेश वानखेडेने 9 मेला 210 लिटर मिथेनॉल खरेदी केलं होतं आणि ते मिथेनॉल 17,500 रुपयांमध्ये त्यांनी खरेदी केलं होतं। 23 मेला या मिथेनॉलचं प्रयोग करायचं त्यांनी ठरवलं आणि 23 मेला मग त्यांनी 35 लिटरचं एक ड्रम असा 1900 रुपयाप्रमाणे त्याने मिक्स करायचा ठरवला। याप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्यांनी 5 ड्रम 9,500 रुपयांची खरेदी केले होते आणि त्यानुसार त्याने 5 ड्रममध्ये 5 ड्रम पाणी असं मिक्सिंग केलं आणि त्यातून त्याने 10 ड्रम बनवले। एकूण 27,000 रुपयांचा हा संपूर्ण जो खर्च आहे तो योगेशला यामध्ये आला। मात्र यातून जे उत्पन्न त्याला मिळालं ते प्रतिड्रम 2,800 रुपयाप्रमाणे 12 ड्रमची विक्री केली आणि त्यातून 33,600 रुपये खरं तर योगेशला या विक्री प्रकरणामध्ये मिळाले। पिंपरी चिंचवड पोलीस आणि राज्य उत्पादन विभागाच्या कामगिरीवरतीही प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय। तर आता हा संपूर्ण जो तपास आहे तो CID कडे वर्ग करण्यात आला आहे। पुण्यामधल्या विषारी दारू मृत्यू प्रकरणी 13 जणांचं निलंबन झालंय। 3 निरीक्षक आहेत, 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय। पोलीस आयुक्त अभिषेक कुमार आणि विजय कुमार चोबे यांनी देखील कारवाई करत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, तपास पथकाचे प्रमुख, चौकी प्रभारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे। अनेकांचे नाहक बळी गेल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाची काल जिल्हाभरात मोठी कारवाई बघायला मिळाली। 55 ठिकाणी हातभट्टी दारू विक्री जे करतात त्यांच्यावर ही कारवाई केली आहे। कारवाईमध्ये 4,480 लिटर हातभट्टी जप्त केली आणि ती नष्टही केली। 42,000 लिटर दारू बनवण्याचं रसायन जप्त करून नष्ट केलंय। 55 आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागानं अटकही केल्याची माहिती आहे।